श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेल्या भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्ताचे आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि असे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव ऐकण्यासाठी आताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजचा अनुभव दादा सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. आले का? फोटो आले का? नाही हो, फोटो पाठवलेत आता मी. आता एवढ्यात पाठवलेत का? हो हो हो. बरं, मी नाही स्वामी आणि प्रदीप दादाचे फोटो स्पष्ट आलेत बघा झेरॉक्स मध्ये. बघेन. एकदम स्पष्ट दिसतात त्यात. हा हा. आणि मठात बर का, मठात रांगोळी काढली होती स्वामीची. कोणी काढली होती? प्रदीप दादानी तिथं काढून घेतली होती. हा हा. तर त्यामध्ये स्वामीचे पावलं स्पष्ट दिसत होत. हा हा. सुद्धा फोटो आणला पण ते माझं डिलीट झालं फोटो. हा हा. हा, ते आम्ही पावलं स्पष्ट बघितलीत. हा हा. याच्यामध्ये म्हणजे स्वामी दिसत आहेत दादा. स्वामी दिसतात, प्रदीप दादा बी दिसतात वर खाली. खालच्या फोटो मध्ये प्रदीप दादा दिसत. हा, आणि मी नुसतं पेपर कोरं टाकलं होतं. होय. अरे वा. मग बघा, हा हा हा. कोरं पेपर टाकलं होतं. आणि तुम्ही विचार करा, मला जवळजवळ आता 80% मी क्लिअर चालतो. हा हा. अरे वा. आरोग्य सेवा घेतली प्रदीप दादाकडून. हा हा. प्रदीप दादाच्या वडिलाची माझी ओळख झाली, आईची. हा हा. मग बघा. हा हा. छान आहे ना तुमचं पण भाग्य, त्यांचं पण. मग आणि प्रदीप दादाची वडील मला बोलली बर का. हा. नंतर म्हणलं मी आमच्या ती आवळी जावळी पोर आणणार आहे इथं. आवळी जावळी. हा, आमच्या लहान मुलाची दोन्ही मुलं आहेत ती सुंदर एकदम. हा हा हा. आणि त्यांना म्हणलं तुम्ही नाही आलो तर बघा मामाच्या घरी पोरं येणार आहे ती म्हणलं. हा हा. तर प्रदीप दादाच्या वडिलांना म्हणलं तुमच्या घरी येईल मी. अरे वा. मग तुम्ही जाणार का? वडील मला काय म्हणतात, हा. बरं होईल तुमचं पाय लागतील तेवढंच आमच्या घरी. हा हा. अरे वा. आनंद आहे मला म्हणले ते. हा हा. आणि प्रत्येक दिवशी दादांची वडील चौकशी करायची तिथे. होय. अरे वा. आता तुम्ही पण खूप मोठे झालात ना दादा. ते म्हणायचे हं. खाडे महाराज आलेत का नाही, खाडे महाराज आलेत का नाही. हो हो. आता तुम्ही पण खाडे महाराजच आहात की. एवढ्या वर्ष गोंधळे महाराजांची पूजा सेवा केली तुम्ही, तिथले पुजारी काय आता खरं काय सांगायचे तुम्हाला, तुम्ही ते ग्रंथ वाचायला पाहिजे. काय तर सांगून तुम्हाला. कोणता ग्रंथ? श्रीपाद श्री वल्लभ चरित्र. हा हा निष्ठुरकरचं घ्यायचं. हा हा. ते काय झालं, तेलुगू भाषेत अगोदर केलं संस्कृत मधनं. हा हा. तेलुगू भाषेतनं पुन्हा मराठीत केलं निष्ठुरकरनं, लातूरची भाऊसाहेब. हा हा. बरं झालं ना, उलट वाचणाऱ्यांना सोपंच गेलं ना. हा, आता ते खरं आहे बघा. हा हा. म्हणजे तो ग्रंथ खरा आहे, म्हणजे जसा आहे तसा. हा हा. तो अक्षर सत्य ग्रंथ आहे. हा हा. अरे वा. आणि त्यात स्पष्ट सांगितलेलं आहे हा. की हे भक्त श्रेष्ठी. हा. भक्त श्रेष्ठी म्हणजे ही श्रीपाद श्री वल्लभजी होते ना, हम्म.
दत्ताचा पहिला अवतार हा मानव रूपामधला. हा हा तर हे श्रीपाद वल्लभांचं काय मत आहे, हा सृष्टीवर काय घडतं ते आमच्या आज्ञेशिवाय घडत नाही काय. हो ना, बरोबर आहे. हा हम्म. त्याने सांगितलं हा तिकडं विदर्भात कारंजा लाड मध्ये आम्ही नरसिंह सरस्वती म्हणून प्रकट हो, हा 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 अरे वा. आणि अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ म्हणून हा हा कार्य आम्ही तिथं करू. त्यावेळेला माझं ध्येय संपल म्हणून सांगितलं. म्हणजे त्यांचं जन्मांचं कार्य संपणार तिथं. त्यांचं जन्माचं तर मी सांगितलेच की तुम्हाला त्या दिवशी. हम्म. जन्म त्या श्रीपाद वल्लभांचा कसा झालाय, हम्म. जन्म अग्नी ज्योत आली तिथं, अग्नीची ज्योत. हा हा सुमती मातेजवळ अग्नी ज्योत आली हा हा आणि ती बेशुद्ध पडली. हो 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 तुम्ही सुमती माता म्हणजे हे प्रसूतीच्या वेळी सांगितलं ना तुम्ही. हा प्रसूतीच्या वेळी. हा तर सुमती माता ही अनुसयाचाच अवतार आहे, हा रे. अनुसया मातेचा. हा 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 आणि अप्पलराज शर्मा हा हा हे आत्र ऋषी. अप्पलदात. हा अप्पलराज शर्मा. हा 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 म्हणून कसं आहे बर का, हा ते अनगा मातेचे स्तोत्र जे आहे का नाही, हा ते श्री मदनंदन श्री भूषित अप्पलक्षे नरसिंह राजा जय विजय भव दिग्विजय विजय श्रीमदखंडा श्री विजय भव असं आहे ते. हा हा अरे वा. त्याचा अर्थ काय होतो दादा? त्याचा अर्थ हे संस्कृत मधलं आहे. त्याचं काय आहे, सुमती मातेचा अनुसया मातेचा पूर्व जन्म, दुसरा जन्म हा हा पिठापूर मध्ये भगवान दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभ जन्माला आले. हा हा आणि हे त्यांचाच अवतार आहे, त्यांच्याच पोटी त्यांचा जन्म झालेला आहे. अरे वा. जन्म गर्भातनं नाही झाला त्यांचा बरं का, अग्नीतनं झाला. अग्नीची ज्योत आली तिथं. हा त्या वेळेला सुमती मातेला बेशुद्ध. चक्कर आली आणि चक्कर होऊन बेशुद्ध झाल्या माता. हा आणि प्रसूतीनंतर एक 15-20 मिनिटांनं प्रसूती झाली, अशा वेदना झाल्या. तर तिथं बाप. आणि शेजारी हे श्रीपाद श्री वल्लभ बाळ खेळत होत. किती तर ते कसं आहे बर का, हा हा संसार आपला आंधळा आणि पांगळा आहे. हा हा तर त्यांचे भाव एक आंधळा आणि एक पांगळा होता. होय. अरे वा. कसं काय? आणि काय त्या आंधळा आणि एक पांगळा होता. हा हा तर ज्या वेळेला 16 वर्षाचे झाले श्रीपाद वल्लभ, हा वय वर्ष 16 वर्ष झालं ना, हा हा त्यावेळेला ते म्हणजे मी संन्यास घेऊन मी जाणार आहे. हे गुरुचरित्रात पण आहे दादा. हा गुरुचरित्रात आहे, पण ह्यात सविस्तर आहे सगळं. हा 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 त्यावेळेला श्रीपाद श्री वल्लभ काय म्हणले, हा माझी जन्मजन्मी तुम्ही सेवा कराल श्रीपाद वल्लभांची. हा 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 त्यावेळेला माता सुमती काय बोलली, हा तिच्या माहेरची लोक याला श्रीपाद वल्लभांना जावाय म्हणायची. जावई. हा हा तर दूध भात खायचा राहिला होता. हा हा तर माता सुमती म्हणली तेवढा दूध भात तरी खा. हा हा त्यावेळेला श्रीपाद वल्लभ काय म्हणले बर का, हा अगं माते म्हणले मी यांच्या कितीतरी पिढ्या होऊन जातील तोपर्यंत मी यांचा दूध भात खाणार आहे. अरे वा. हा आणि माझ्या सेवेत ही राहणार आहेत कितीतरी पिढ्या. हा 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 अरे वा. म्हणून भक्त श्रेष्ठी जी आली ना, हा
तेच भक्त श्रेष्ठी रामदास स्वामी म्हणून महाराष्ट्रात जन्म घेतील असं सांगितलं अरे वा. श्रीपाद वल्लभाने. हा हा हा. आणि नरसिंह वर्मा, नरसिंह वर्मा. हा, त्यांच्या हातात काय केलं, कमंडलातलं पाणी वतलं. हा. पाणी वतल्याबरोबर त्यात एक विंचू पडला आणि त्या विंचूनं दंश केला अरे बापरे. हा नरसिंह वर्माला. हा. आणि ते बेशुद्ध होऊन पडले. अरे बाप. त्यावेळेला त्यांच्यावर ते मंत्र तंत्र करणारे सगळे आणली विंचू उतरणारे. हा हा. सरे विंचू उतरतच नव्हता. अरे बापरे. मग काय झालं, एक श्रीपाद वल्लभांचे भक्त होते एक, त्याने काय केलं, ते श्रीपाद वल्लभाचं जे कमंडल मधलं तांदूळ होतं थोडं, हा हा. ते तांदूळ घेतलं आणि ते हातावर टाकलं आणि वरनं पाणी सोडल्याबरोबर ते सावध झाले आणि त्यांचा बेशुद्ध अवस्थेतून ते साजिवंत म्हणजे शुद्धीवर आले. हा हा. अरे वा. बघालेला. शुद्धीवर आल्यावर त्यांना सांगितलं, तो महाराष्ट्रातून आला इथं, तर तुझा जन्म हे छत्रपती शिवाजी महाराज होईल. अरे वा. आणि तू हिंदवी स्वराज्य स्थापना करशील. अरे वा. आणि भक्त श्रेष्ठी जी आहेत ना, हा हा. ते तुला दीक्षा देतील. हा हा हा. म्हणजे रामदास स्वामीचा जन्म तू भक्त श्रेष्ठीचा. हा. आणि शिवाजी महाराजांचा जन्म कोणाचा? नरसिंह वर्मा. नरसिंह वर्मा. बापरे. ते महाराष्ट्रातूनच गेलते तिथं दर्शनासाठी. हा हा. श्रीपाद वल्लभांच्या पिठापूरला गेलते दर्शनासाठी. हा हा हा. अरे वा. तर ते कसं आहे, हे सगळं त्या ग्रंथात आहे, अक्षरसत्य ग्रंथ आहे तो. हा हा. आणि तो ध्यान देऊन वाचला ना, हा. काय अध्याय 40 मिनिटाचे आहेत, काय अध्याय 1 मिनिटात सुद्धा संपतात. हा हा हा. अध्याय क्रमांक 53 1च मिनिटात संपतो वाचायला. हा हा. बापरे. तर असं ते जन्म आहेत. म्हणून गोंधळीच्या महाराजांचा जन्म सुद्धा श्रीपाद वल्लभांच्या ह्यातून आहे. हा हा. म्हणून रामपाठामध्ये म्हणले ना, हा. महारुद्र मारुत रामदास करे माझे झालं रामदास जनाउद्धर आपणा प्राप्त होते नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. हा हा हा. जरा रुद्र मारुतीचा अवतार रामदास स्वामी. हा. रामदास स्वामीचा अवतार गोंधळकर महाराज. गोंधळकर महाराजांनी 3 लग्न केली. 3? मला 2च माहित होते हो. हा, 2 का 3 केली. तर ती आईबापाची जी मनधर्मी करावी लागते का नाही, हा. तर आईबापाचा शाप देवाला सुद्धा चुकत नाही. बापरे. म्हणून आईबापाची इच्छा अधुरी राहिली. पुन्हा ह्या रुद्र अवताराला जन्म घ्यावा लागला. रामदास स्वामी गेलते ना पळून. सावधान म्हणल्याबरोबरच पळून गेलते ना लग्नात. हा, म्हणजे ते शुभमंगल सावधान म्हटल्या बरोबर. हा, रामदास स्वामी गेलते का पळून? हो गेले होते. हा. पुन्हा रामदास स्वामीचाच अवतार गोंधळकर महाराज आहे. हा, म्हणजे ते सावधान का म्हणत आहेत म्हणून पळून गेलेले. नाही, सावधान म्हणल्यावर त्यांनी काय समजलं, तू आता सावध हो. हा, म्हणजे ते सावधान का म्हणतायत. कुठल्याही बी आत्म्याचा गर्भामध्ये असतो ना, त्यावेळेला त्याला उलटा टांगलेला असतो. गर्भामध्ये उलटच असतं मूल. हो बरोबर आहे. हा, उलटा असतं. तर ती त्यावेळेला स्वहम म्हणतात. ती काय म्हणते? स्वहम. हा. हा, हे आपल्या ह्याच्यात दिले, या गीता भागवत मध्ये आहे. हा, म्हणजे बाळ म्हणतात का?
हा बाळात म्हणतो स्वम स्वम म्हणजे माझी सुटका कर परमेश्वरा. होय. अरे वा. या नरक यातनेतून माझी सुटका कर. पुन्हा जन्म झाला की का 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 करत ना. हा रडत. वा. हा तर ती म्हणते म्हणजे आता ती लगेच बदलतो आत्मा. आणि का म्हणून का रडतो त्याचं काय महत्व आहे? क्वा क्वा करत नुसतं. हा लगेच बदलतं. मी कुठं काय बोलले याचा अर्थ होतो. हा हा हा. समजलं का? हा लक्षात. आता काय तुम्हाला 1-2 मुलं असेल तर तुम्हाला अनुभव असेल हो तो. आहे ना. मग आम्ही काय बोलतो ते असंच बोलत नाही. तर कसं आहे, आता आम्हाला कित्येक जण बोलले तुम्ही एवढं महाराजांचं केलं आणि तुम्ही इकडे कसं वळला आणि हे झालं आणि ते झालं. ते म्हणते मी कुठं वळलो. म्हणतं माझं काय कार्य असेल अधूर. हा हा. महाराजांच्या गोंधळगिरी महाराजांच्या मतानं माझं सगळं चाललंय म्हणते. हो ना. हा हो ना. बरोबर आहे. कारण असताना एकच नाणं एका नाण्याच्या 2 बाजू आहेत या. हो ना. बरोबर आहे. हा एक समोरच्या बाजूने एक पाठीमागची बाजू असं आहे ती. हो ना. तर श्रीपाद वल्लभांचं काय मत आहे, हा. तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा. हो ना. सेवा कुठली बी केली तरी माझ्या चरणी येते स्वामी बी म्हणतात. हो ना. हो. आज स्वामींनी काय सांगितले, आता स्वामींनी काय सांगितले त्यांचं नाव नरसिंहभान. हा हा. बरोबर आहे. नरसिंहभान सांगितले का नाही? हो हो सांगितलं. हा नरसिंहभान का सांगितलं, का सांगितलं? तर त्या अवताराचं कार्यच आहे जिथं अन्याय होतो हा तिथं त्याला सडेतोड उत्तर. हा हा हा. हा म्हणून हिरण्यकश्यपनं किती वरदान मागितलं बुद्धी चालवून हा. तरी परमेश्वरानं त्याला बरोबर नाही दिवसा नाही रात्री संध्याकाळी बरोबर मारला ते. हा नाही घरात नाही दारात. ना वर ना खाली. हा ना माणूस ना जानवर. हा तरी म्हणून कर्दम ऋषीने बुद्धी चाललेली होती हा की मी एक मुलगा झालो की मी संन्यास घेऊन जाईल. हा हा. तर कर्दम ऋषीचे आई वडील कोण कोण? आहे का माहित काय? नाही नाही. कर्दम ऋषीची बहीण सीता माता. होय. हा हा आणि राजा जनक ही कर्दम ऋषीची वडील. हा. मग सीता मातेचं पण वडील जनक राजाच होते ना. हा हा तर ते एवढं सोपं नसतं. त्याला सगळी पुस्तकं रामायण मला रामायण मध्ये मिळाला हा मुद्दा हा मी वाचत असताना. हा. मला ते माहित होतं सीता मातेचे वडील जनक राजा, पण भाऊ याबद्दल नव्हतं माहिती. नाही ते मी काय केलं माझ्याकडे मराठीत आहे. हा हा. मला एका माणसानं भैयानंच मराठीतलं आणून दिलं. हा हा. ते म्हणला मेरे को क्या करने का है मेरे को समझ में नहीं आता है. हा हा. तो मराठी रामायण आहे देव का मला बोलला त्यो. हा हा. म्हणलं तर दे बाबा कृष्ण भक्त आहे त्यो. होय. अरे वा. आणि ती निवड येडच आहे म्हणायचं त्याला काय. कृष्ण भक्त आहे कधी केस वेळेला कापत नाही दाढी करीत नाही कपडे धुवत नाही व्यवस्थित. त्याच्या पोराला बोला येत नव्हतं अजिबात नातवाला. हा. तर त्याला म्हणलं बाबा तुला एकदा अक्कलकोटला यावं लागेल बाळाला घेऊन त्या. हा. पोराला बोलतायला आता पोरग काय काय शब्द स्पष्ट उच्चारत आता ते. अरे वा. गेला होता का घेऊन तुम्ही त्यांना? नाही मी फक्त सेवा दिली त्याला. हा हा. आता स्वामीने घेतली मानून ती. अरे वा. हा हा. श्री स्वामी समर्थ जप करा म्हणलं तुम्हाला काय दुसरं कळणार नाही. हा हा. अरे वा. त्यांना जप करायला सांगितलं तर आज ती पोरग जवळजवळ 70% बोलते आता. होय. अरे वा. बघा किती फरक पडला. पप्पा म्हणतं दे म्हणतं असं करतं. हा हा. अरे वा. तर ती मला फोनवर कितीतरी वेळ त्याच्या बापानं ऐकायला पाठवलं होतं हा हा हा. व्हिडिओ. हा हा.
मग एवढं स्वामीचं आहे ताकद. हो ना. तर ते स्वामीचं नाव नरसिंह भान काय आहे? हा त्यावेळा ज्या ठिकाणी धर्माची ग्लानी येते हा त्या ठिकाणी भगवान विष्णू नरसिंह अवतार धारण करतात. हा 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 हा, ना शस्त्र ना अस्त्र काय नाही त्यांना लागत. हो ना. हो तर त्यावेळेला काय झालं, हे हिरण्यकश्यपला फाडला टर टर टर. हा हा त्यावेळेला भगवंताच्या नकाचा 10,000 चालू. हा मांडीवरती फाडला. हा, नकाचा 10,000 चालू झाला हा हा आणि नख काळी झाली भगवंताची. होय. हा एवढं त्याच्यात कटू विष होत. बापरे. मग काय केलं माहित आहे का त्यांनी? हा काय केलं? आपला औदुंबरात झाड आहे ना, हा उंबराचं. त्या औदुंबरात झाडाच्या चिकान ते बोट बरं झाले आणि ते 10 कमी झाला. बापरे. आणि त्यामुळं औदुंबराला भगवान दत्तात्रयाचं रूप आलं, प्राप्त झालं. अरे वा. मग एवढं औदुंबराचं महत्व आहे. हो ना. हो मग हे वाचावं लागतं, ध्यानानं आठवावं लागतं. हो ना. हा, आज मी फोटो पाठवलेत बघा, त्या फोटोत स्पष्ट आलेत. हो मी हो हो. कुठलाही फोटो टाकला नाही, काय नाही. हा 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 मनाने चालेल. मनाने आलेत. दादांचा बी आलाय आणि स्वामीचा बी आलाय हो फोटो मी त्या. पाहिले ना आता आलेत ना. हा, स्पष्ट दिसतोय एकदम. हो हो हो. आता आमची नात ही, आम्ही बसलो होतो पेपरने झाडाखाली. हा आमच्या घर इथंच आहे, पाणी टाकी रोडच्या कडेला आहे. तिथून आमचं 1,000 फुटावरच घर आहे इथं. हा हा पूर्वेला. हा हा तर तुम्ही इथूनच गोंधळ. हा, गावाकडेच आहे का तुम्ही आता? आता गावाकडेच आहे आम्ही. हा हा म्हणून ती मी झेरॉक्सनी ठेवले त्या. हो ना. आता त्याच्यावर स्वामी आलेत म्हटल्यानंतर. आम्ही दिलं नाही. आता मला जवळजवळ किती एकदम लंगडत चालत होतो, आता मी कुठेही फिरून येतो. अरे वा. आमच्या कुठल्याही शेतात जाऊन फिरून येतो. हा हा आरामशीर फिरतो, अगदी बिना खातो हे जे काय नाही हा प्रॉब्लेम. हा हा एवढं माझं क्लिअर आहे. अजून मी सगळं वाचतो, वर्तमानपत्र हे सगळं वाचताना मला कुठेही चष्मा यूज करावे लागत नाही. अरे वा. स्वामींचीच लीला आहे ना. हो मग लीला स्वामीची आहे म्हणून तर एवढं हे. हो ना. हो आणि स्वामीसाठी आम्ही किती, मी इथनं मोर तर स्वामींनी पाहिजे तेवढा वेळ देणार. हा हा किती बी आपल्या मागे ग्रहदोष असला, नागबली असले, काय असलं तरी स्वामीचे सेवा करायची. कुठली सेवा करायची तर ती प्रहर सेवा. स्वामी सेवा. प्रहर सेवा, प्रहर 7 दिवसाची असते प्रहर सेवा. प्रहर. हा, बुधवारी चालू केली की गुरुवारी समाप्ती करायची ती. हा हा त्यामध्ये काय करायचं असते? प्रहर सेवेमध्ये काय करायचं, सारामृत कंटिन्यू वाचायचं 2 माणसांनी. 2 माणसं. 2 तिथं 3 ठेवा माणसं तुम्ही. हा हा कंटिन्यू वाचलं ना ते. हा विना ठेवायचं, विनेवर 2 माणसं. हा 2 माणसं कसं करतात तर खंड पडला नाही पाहिजे अजिबात. हा 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 एखाद्याला समजा आळस जांभळी आली, हे आलं तर तिथं ती खंड पडतो. हा म्हणून तर ते खंड पडला नाही पाहिजे अजिबात. हा 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 अरे वा. म्हणून 2 माणसं लागतात. हा हा आणि शेवटी काय करायचं, हवन करायचा. हा आणि सारामृतावर हवन करायचं. 21 पानाची इडे आणायची. 21 खाऊच्या पानाची. हा, खाऊचे पानाची. हा हा जे स्वामीला पानं लागतात तेच. हा हा आणि हवन सामुग्री कशी बनवायची माहित आहे का? नाही, सांगा. आपली गहू घ्यायची. काय घ्यायची? गहू आणि पांढरे तीळ. हा
गुळ वापरायचा, साखर घ्यायची. हा साखरची हवन असं सामग्री बनवायची हा आणि एक वळी वाचायची एका अध्यायातली आणि स्वाहा करायचा. एक असं करून अध्यायाची सगळं सारामृत वर हवन पूर्ण करायचं ते. म्हणजे एक ओळ झाली की लगेच स्वाहा. हा बापरे, मग आता किती ओळी आहेत स्वामी चरित्र सारामृत मध्ये? 700 वेळा येत्या. 700 वेळा स्वाहा करायचा तो. हा 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 अग्नी प्रज्वलित करून ती स्वाहा करायचा. हा हा असं ते हवन करायचं असतं स्वामीचं. हा हा नंतर एक वेळ काय करायचं, हा काल भैरवाष्टक घ्यायचं. हा प्रत्येक अध्यायाला काय करायचं, 1-2 जोडी बसविल्या का नाही, हा तर ते बाकीच्या माणसाला काय करायचं, 2 प्लेटा द्यायच्या हम्म आणि त्यांनी त्या प्लेटामध्ये स्वाहा करत ती सामग्री सोडायची. हा 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 म्हणजे सगळ्याला यज्ञाचा फळ मिळत होती. असा यज्ञ सगळ्या गावाला एका वेळेला बसून आपण करू शकतो. अरे बापरे. पण ती काय आम्ही केंद्रात सगळी माहिती घेतली म्हणून आम्हाला माहिती आहे ती कसं हवन करायचं, काय करायचं. एका वेळेला सगळे बसवून पुन्हा एक अध्याय पूर्ण झाला हा की महाकाली महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब महाराज की जय. जय हम्म म्हणून ती पानाचा विडा सोडायचा आणि पुन्हा दुसरी जोडी बसवायची तिथं. अरे वा. प्रत्येक अध्यायाला जोडी बदलायची. म्हणजे आलं का ध्यानात आता? हो 21 जोड्या लागणार ना मग? 21 जोड्या बसवायच्या. 21 काय मस्त 40 मिळतील त्या वेळेला. हो त्या वेळेला भेटणार. मग हवन करायला कोण नाही म्हणणार. आणि सगळ्यात प्रहर सेवा ही मोठी सेवा आहे स्वामीची. हा 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 कुठलंही संकट असलं तर दूर होतंय ना. मग ती पहाटे करायची असते. म्हणजे 7व्या दिवशी महाप्रसाद करायचा, गाईला नैवेद्य चारायचा, माशाला अन्न टाकायचं, अन्न काय पक्ष्याला ठेवायचं असले तर पक्षी, आणि ती हवन समाप्ती करायची, कार्यक्रमाची सांगता करायची. अरे वा. अशा प्रकारे आहे ते. तिथं काय करायचं, व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं. कधी कधी अलगा स्तोत्र असतं. अलगा स्तोत्र तर आता म्हणून दाखवलं मी. हो हो. एक श्रीमदनंदन श्री भूषित पल्लक्षी नरसिंह राजा जय विजय भव दिग्विजय श्रीमद खंडा श्री विजय भव हे श्रीपाद श्री वल्लभात आहे ग्रंथामध्ये. ते श्रीपाद वल्लभांचे आजोबा होते बपनाचार्य. त्यांनी हे लिहिलेलं आहे, म्हणजे रचित त्यांच्या हातचे. तर ते एवढं पॉवरफुल आहे ना. आता त्यामध्ये दो चौपती देवन लक्ष्मण संख्या बोध श्री चरणा श्रीमदनंदन श्री भूषित पल्ल श्री राजा जय विजय भौतिक श्रीमद खंडा श्री विजय. त्यात माधुगिरीचा उल्लेख येतो. माधुगिरी म्हणजे दत्त महाराज भिक्षा मागतात का नाही. माधुगिरी. मग त्याचं सांगतोय मी. तर ही भिक्षा कशाकरता, पोट भरायसाठी मागित नाहीत दत्त महाराज. मधुगिरी. त्यांच्या झोळीत आपलं पाप घेऊन जातात ते. अरे बापरे. आणि आपल्याला अशुद्ध करतात ते. म्हणजे भिक्षुक कोणी बी आला सिद्ध पुरुष तर ते आपल्याला आपलं नुकसान करून जात नाही कधी. अरे वा. ते लोकांना कळलं पाहिजे माधुगिरी भिक्षा कशाला मागते ती. हो ना. म्हणजे आता कोणीही आला भिक्षा मागणारा तर तो आपल्यातलं काही वस्तू वगैरे घेऊन जात नाही, तर ते आपल्यातलं पाप घेऊन जातो. बरोबर आहे. किती आपलं जे काय दुःख आहे का नाही ते सगळं तो त्याच्या झोळीमध्ये घेऊन जातो. अरे वा. म्हणून नवनाथ महाराजांचं श्रेष्ठ आहे. नवनाथ महाराजांचे गुरु कोण आहेत? कोण?
भगवान दत्तात्रय आणि शंकर महाराज. शंकर महाराज. शंकर आहेत की नवनाथाचे गुरु. हे नाथ जे आहेत ना, नाथ सगळे हा ते नाथ आहेत. ते काय रुद्र अवतार आहेत, काय विष्णू अवतार आहेत. हा हा हा. रवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ आहे. समजलं का? हो हो, मी नवनाथ ग्रंथ वाचलाय. वाचलाय का? हो वाचलाय. त्यामध्ये गोरक्षनाथांनी डोळा कुठे दिलाय? डोळा हा. नाही ठेवू लक्षात. ज्या वेळेला भाजणीची वडी आवडली हा. मच्छिंद्रनाथाला आलं का ध्यानात? आता नाही किंवा ग्रंथ वाचला नाही मग पूर्ण? नाही वाचलाय पण वाचलेलं 2 वर्ष झाली. आता नाही वाचला, नवीन नाही वाचला. मी तर 5वीत असताना वाचला होता. अरे बापरे, तरी एवढं लक्षात राहिलंय. तरी एवढं ध्यानात ठेवतोय मी. नाही. काय झालं, हा 5वीत असताना मी ग्रंथ वाचायचो ते जाऊन गावात. आम्ही राहायला मळ्यात. तर ती भक्ती मार्गले आनंद त्यात लय मिळायचा आम्हाला. म्हणून रात्रीचं खंदील लावून जायचो गावात. अरे वा. रात्र पडली काय झालं तरी जायचो. मला सांगितलं नाही तुम्ही डोळा कुठं हे करायचं ते. हा तर ते भाजणीचं वड आवडलं कोणाला? मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाचे गुरु. आद्यनाथ मच्छिंद्रनाथ आहे ना सगळ्यात मोठा. हो हो. मग त्यांना आवडलं मच्छिंद्रनाथ कवी नारायणाचा अवतार आहे, म्हणजे विष्णूचा अवतार आला. हो हो. आणि गोरक्षनाथ हे रुद्र अवतार आहे, शंकराचा अवतार. हो, रुद्रावतार शंकरांचा अवतार. हा, म्हणून त्यांची निर्मिती म्हणजे असं प्रगतीकरण झालेलं आहे. मच्छिंद्रनाथाचा जन्म झालाय माशाच्या पोटी. म्हणजे गर्भातून जन्म नाही. नाही कोणाचाच नाही गर्भातून जन्म. मग एवढं तरी ध्यानात यायला पाहिजे ना. हो, नवनाथांचा कोणाचाच गर्भात. ज्या वेळेला मच्छिंद्रनाथांना काय ती भाजणीची वडी आवडली. वडी आवडली तर ते गोरक्षनाथाला काय म्हणले, अरे गोरक्षा आजची भिक्षा फार चांगली आहे. एकदम खीर बीर चांगली आहे. आणि त्यात विशेष म्हणजे मला भाजणीची वडी फार आवडली. आता भाजणीची वडी म्हणजे आजचं काय ती पदार्थ कुठला आहे? कोणता आहे? आता तुम्ही लोकांनी मला सांगायला पाहिजे का मी सांगायचं? नाचणीची? नाही मग ती आपण अनारस बनवतो का, अनारस? तर ती अनारसे होते त्यावेळेला. ती होय, तो अनारस असतो होय. मग ते भाजणीची वडी वरती खसखस लावून तळलेलं असतं व्यवस्थित. गुळातलं असतं ना तांदळाच्या पिठातलं ते. हो. मग ते वडी होती त्यावेळेचे. आणि त्यावेळेला ते डबल महागाई गेल्यावर एक भगिनी माता काय म्हणली, अरे तुझ्या गुरुसाठी तू वडी मागाय डबल आला, डबल भिक्षा मागाय आला, तर आता आलं लक्षात. त्याने काहीतरी मागितलं. तर तुझ्या गुरुसाठी काय करशील मग तू? बरोबर आहे. डोळा देशील काढून एक. तर गोरक्षनाथानं एका मिनिटाच्या आत डोळा दिला काढून. आलं लक्षात आता माझ्या. आलं का? तर ते कसं आहे, ह्यातला अध्यात्म अर्थ काय आहे, त्या वेळेला विष्णू भगवान त्याला सुदर्शन चक्र पाहिजे होतं. त्यावेळेला महादेवाची सेवा केली त्यांनी. आणि एक पुष्पकमल कमी पडलं. त्यावेळेला विष्णू भगवान त्यांना आपला डोळा काढून फाट दिसणे ठेवला. तर तो डोळा रिटर्न केल्यानंतर ह्या वेळेला शंकरानं
आलं का ध्यानात आता? हो हो हो. असं हे अर्थ शोधावं लागतात अध्यात्मामधलं. हा हा तर तिथं डोळा ती रिटर्न केला शंकर भगवंताने. हा हा हा. प्रश्न झाले ना हो. आणि कसं आहे की त्रिनेत्र, तिसरा नेत्र ज्या वेळेला शंकर भगवान खोलतात का नाही, हा त्यावेळेला तिसऱ्या नेत्राची दृष्टी पडते, त्यावेळेला समोर काही असलं तरी जळून खाक होतं ते. बापरे. हा हा हा. म्हणून कामदेवाला नाही का मारलं, हो हो. भस्मसात केलं. हा म्हणून कामदेवाची बायकोन रती हा. श्राप दिला. शाप दिला. काय शाप दिला? तुझ्या पोटी पुत्र होणार नाही, म्हणजे तू पोटातून बाळाला जन्म देणार नाही, गर्भातून. हा, गर्भातून तुमचं वंश वाढणार नाही कुठला. हा. म्हणून ते असं आहे ते. तेवढं तरी बरं ध्यानात आलं लगेच. तसं थोडं थोडं हा. समजतं मला. आता अर्थ लावला होय. आता जरा ज्ञान मिळायला लागलं मला. हा, तुमच्यासारखी ज्ञान्या माणसांच्या संगतीत राहिल्या भेटणार की थोडं थोडं. आम्ही एवढं ज्ञान आहे होय. हा तर हो दादा, असं कसं? आई महाराजांची कृपा, स्वामीची कृपा म्हणून बोलतो आम्ही एवढं. हो ना हो. नाहीतर पॅरलीस झालेला माणूस एवढं बोलू शकतो का आता? नाही हो, तुमच्या शब्दावरून म्हणजे ऐकलं ना तर वाटत नाही तुम्हाला पॅरालाइज झाला असेल म्हणून. शब्द स्पष्ट येतात. काय तर ही कृपा त्यांची आहे. हो ना हो ना. हा, त्याने आम्हाला भट्टीत टाकलं, चांगलं तापून तापून घेतलं. हो ना, ते आपलं भाग्य त्यांचं म्हणायचं. कार्य करायला ते भाग्यच मी समजतो त्याला. हो ना हो ना, भाग्य आपलं चांगलं आहे. हा, आता दोष दिला एवढे, ज्या वेळेला मी दोष दिला, हा महाराजांनी दोष दिला, देवासनी दोष दिला, सगळ्याला दोष दिला, शिवे बी दिले ते काही वेळेला. हा हा. भरपूर शिवे दिले ते मी तर हा. देवाला. तुम्हाला एवढं करून मी मलाच का अग्नी टाकलं. हा, पॅरालाइज तुम्हाला झाल्यानंतर का? हा, दुसऱ्या वेळेला झाले लई. हा हा हा. मग उतरत्या वयात सगळं झालं ना आता. हो हा, हो ना हो ना. आता 76 चालू झालं आमचं. हा हा हा. आता 76 चालू झाले, त्याला 4 महिने झाले. होय, अरे वा. मग बघा. हा हा हा. तर कसं आहे, तप हे सगळं सर्वश्रेष्ठ असतं. तपातच शक्ती आहे. चौरंगनाथानं किती भोगलं. हो ना. हा, काय म्हणाला? चौरंगीनाथाचं नाव काय मूळचं? नाही किंवा माहिती मला. हा, नाही माहित. कृष्णमया त्यो. कृष्णमय. हा, हम्म. आणि त्याच्या सावतरायनं त्याच्या आळ घेतला आणि त्या राजाला फुलिवले. हा. आलं का देणार? हो हो. आणि मग त्याला शिक्षा केली चौकात नेऊन राजानं. आणि एक मानवातून नाथ प्रगट झाला. त्याला मानवातनं कुठलं नाथ प्रगट झाला? त्याला मारलं होतं ना, त्याचे हात पाय वगैरे तोडले होते ना? हातपाय दोन्ही खंड केलते. हा. पुन्हा गोरक्षनाथ 12 वर्षानं आले, त्यांच्या मोहर असा फळाचा ढीग लागला होता चौरंगनाथाच्या पुढे. हा हा. तर ती वर मंत्र जपून एक शिळा ठेवली होती. हा. तर मच्छिंद्रनाथांनी आणि गोरक्षाने काय सांगितलं, हा. का शिळेवरनं जर इकडे तिकडे तुझी नजर गेली हा. तरी वरनं शिळा तुझ्या डोक्यात पडून तुझा मृत्यू होईल. हा हा. मग त्यानं 12 वर्ष अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाही, काय नाही. हा, नावच घेत देवाचं नामस्मरण करतच एकटंच ते दिलेला जप हा. आणि हे साबरी विद्या हा. त्याचाच मंत्र केला त्यानं. हो हो. आणि पुन्हा 12 वर्षाने मच्छिंद्रनाथ आले आणि त्यांनी सांगितलं, आजपर्यंत जे घडलं नाही ते घडवणार आहे आज मी.
म्हणजे अमृत संजीवनी मंत्र त्याने जपला. हा, तो मंत्र त्याला जपायला सांगितलेला होता. नाही मच्छरनाथाने अमृत संजीवनी ओम हौ झू सा ओम भू भुवा स्वा ओम त्र्यंबया बंधनान मृत्युमोक्ष महाभूतात विभूती मंत्रून असे टाकल्याबरोबर हातपाय आले. हा हा, मृत्युंजय मंत्र. हा, या अमृत संजीवनी मंत्र याला म्हणायचं. होय. आणि महामृत्युंजय मंत्र वेगळा आणि अमृत संजीवनी मंत्र वेगळा का? हा, अमृत संजीवनी म्हणजे ज्याचा अपघातानं मृत्यू झाला त्याच्यामध्ये संजीवनी म्हणजे प्राण शक्ती निर्माण होती. हा हा हा, दुःख नष्ट होऊन हा हा, त्याला म्हणतात ते अमृत संजीवनी मंत्र. हा हा, आपल्या नित्यसेवेत आहे ना. हो हो, ओम हौ झू सा ओम भू भुवा स्वा असं आहे ना. हो हो, आहे. आणि मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबया सुगंधी बद्धवर बंधनानं मृत्युमोक्ष महाभूतात हे नुसता हा हा हा, असा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे. हा. थोडा उच्चार करताना आमचा प्रॉब्लेम होतो थोडा आता. हा, तुम्ही ते पटपट म्हणताय ना त्याच्यामुळं. नाही, थोडा जिभेवर परिणाम झालेला आहे ना आमचा. हा हा हा, असू दे असू दे. त्यामुळं नाहीतर कसं आहे, आपली शक्ती वाढवायची असेल तर नाथाच भक्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवायची. हा हा, 12 वर्ष त्यांनी तप केलं. हा, आणि सगळ्यात मोठं तप असेल तर स्वामी समर्थ गुरु माऊलीचं. हा, किती वर्ष त्यानं तप केलं? किती वर्ष केलं नाही मला माहिती, पण ती वारुळात 12 वर्षाच्या मुला म्हणजे तेव्हापासून बसले होते ना. मी काय सांगतोय, हा, ज्या वेळेला ते गाणगापूर मधनं निघाले आणि शिष्याला काय सांगितलं, हा, आम्ही कर्दळीवनात चाललोया. हो. आता कर्दळीवनाचा अर्थ काय होतो? काय होतं? कर्दळीवनाचा अर्थ असा होतो की सगळं सोडायचं आणि स्वा करायचा. होय, अरे वा. कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही आपले. हा हा, आपलं मानायचं नाही कुठलंच. हा हा हा, अरे वा. माझं हे आहे हे शब्दच येऊन द्यायचा नाही जिभेवरती. त्याला कर्दळी. कर्दळी या शब्दाचा अर्थ हे होतो. हा हा, पण ऐका ना दादा, आता तुम्ही हे सांगताय, पण इथं वडापुरीमध्ये जे माढा तालुक्यात आहे वडापुरी गाव, तर ते ना माझ्या माहेराजवळच आहे. माहेर आहे जवळ, वडापुरीच्या जवळ. तर तिथं असं सांगितलं की आपले स्वामी समर्थ आहेत ना, श्री स्वामी समर्थ, तर त्यांचा जन्म झालेला आहे, त्यांच्या काही वस्तू तिथं सापडल्यात, त्यांचं जुनं घर. तर ते खरं आहे का? आता म्हणतात की स्वामी आपल्या जन्म. नाही 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 नाही, हे काय दंतकथा आहे बर का. त्याला ह्याच्यात श्रीपाद श्री वल्लभ अक्षर सत्य ग्रंथ वाचला का नाही, की ह्यात मला तर कुठं भेटलंच नाही. ती नाही ना, ग्रंथामध्ये तर कुठंच नाही. पण आता मग असं दंतकथा म्हणायचं. मग ह्याला त्यांचं जुनं घर, त्यांचे आई वडील, आणि जसं त्यांचं नाव आहे ना आपल्याला नृसिंह भान, तर तसंच त्यांचं तिथं पण नाव आहे नृसिंह भान म्हणून. हे काय हे योगायोग आहे कोणाचं तरी असं प्रसिद्धीसाठी केलेलं. हा हा हा, बरोबर, असं पण असू शकतं. हा, तर खरं काय एवढा काय ग्रंथात उल्लेख केला त्यांनी. मी अमक्या वेळेला अमक्या ठिकाणी असेल, लाड कारंज्यामध्ये असेल. लाड कारंज्याचं तर वेगळंच आहे. लाड कारंज्यामध्ये काय आहे माहित आहे का? हे नरसिंह सरस्वती एवढे श्रीमंत होते ना, एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये आतमध्ये 3 मजली घर आहे आतमध्ये विहिरीमध्ये. बापरे. आणि त्या ठिकाणी यांचं राहणीमान होतं.
हा 15 ते 16 कुटुंब राहतील एवढं खाली मोठं आहे घर ते. बापरे. मग आता हे काय बारक्या ह्यातले आहेत का संपत्तीतले लोक. नाही ना हो, खूप मोठे. मग आपल्याला एक विहीर खोदायची म्हणजे तर किती पैसा लागतो. हो ना, आणि इतर एवढं 3 मजली विहिरीत घर. हा 3 मजली आतमध्ये विहीर, बापरे. गायचा गोठा हे सगळं तिथं असं म्हणजे असं दाखवलेलं आहे ते. बापरे. मला वाटतं इथंच आहे आपल्या अक्कलकोट मध्येच कुठंतरी हे ठिकाण. होय, तुम्ही पाहिलंय का? नाही पाहिलं नाही, पण ते असं मला ऐकण्यात आलं. म्हणजे युट्यूबला सांगितलेलं आहे ना, तिथला राजा आहे ना, राजाच्या वंशानं सांगितलंय. हा बापरे. राजाच्या एका वंशवळीची मुलाखत घेतली होती त्यावेळेला त्यांनी तिथलं गुपित रहस्य काय काय सांगितलंय. हा, जर असतं ना तसं तर किती लोक गेले असते होते पाहायला. मग व्हायरल कधीच झालं असतं की ते काय राहिलं असतं. नाही पण ते जाऊन देत नाहीत, राजाची सत्ता आहे ना तिथं सगळी. होय. हा हा. असं आहे ना, ते राजाज्ञेशिवाय कुठं जाऊन देत नाहीत ते कुठं कोणाला. हा हा हा. म्हणजे आणि मग नरसिंह हे श्रीपाद श्री वल्लभ काय म्हणले, आम्ही नरसिंह सरस्वतीचा असो, हा हा नंतर आम्ही अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ या अवतारात प्रगट हो. हा. म्हणजे प्रगट झाले ते, गर्भ नाही, गर्भातून जन्मच नाही यांचा. म्हणून स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे. आहे, बरोबर. आणि स्वामीचा ध्येय ज्या वेळेला स्वामींनी ध्येय ठेवला ना, हा तर आज बी तो ध्येय अक्कलकोटामध्ये आहे. हा हा. अरे वा. 16/5 जे समाधी मंदिर आहे का, हा त्या ठिकाणी स्वामीचा ध्येय अगदी अगदी म्हणजे 2 फुटावर खाली आहे. अरे वा. ते 16/5 जे समाधीसाठी खड्डा खोदून बांधलं होतं ना, हा, 16/5 मठ आहे तिथं. हा, तर ते स्वामी म्हणले त्यारे चोळ्या मला काय गाडतोयस, तो तुला अगोदर गाडणार आहे मग मी जाणार आहे. हा हा. म्हणले होते का नव्हती. हो हो, म्हणले होते. मग हे ध्यानात ठेवावं लागतं सगळं. तर काय काय पुस्तकं मी अक्कलकोटवर आणली वाचली, त्यावर सांगतोय सगळं मी. हा हा. वाचतो आपलं, कधी कधी बसलो तर 4-4 तास मी उठत नाही वाचाय बसलो. हा हा. अरे वा. असं त्यांना ते काय कोणतं ना कोणतं कार्यच होतंय ना. रामायण तर एवढं मोठं आहे ना, हा हा. जवळजवळ 4 इंच उंच आहे पुस्तक ते. होय. जाड 4 इंच जाड आहे. हा हा हा. ते सगळं रामायण वाचलंय आपण. हा हा. ते सांगाय गेल्यानं भरपूर आहे, त्याचं काय नाही. हो ना हो ना. फोटो बघा, ती फोटो बघा आणि घ्या प्रचिती आता. हो हो हो. चालेल. किती मोठी प्रचिती आहे बघा, स्पष्ट अगदी. प्रदीप दादा स्पष्ट दिसतात, स्वामी बी अगदी. हो हो हो. स्वामीची माळबेळ दिसते गळ्यात बघा. हो, नाम पण म्हणजे ते कपाळावर पण त्यांचं दिसतंय वडले. सगळं आहे व्यवस्थित. हो ना हो. मग त्या म्हणलं, त्याच्यानंतर आम्ही आलो हा हा. बोईसरला आल्यावर काय झालं, एक दिवस श्रीखंड आणलं होतं आम्ही. श्रीखंड आणि ती वाटीत ठेवलं बघा. हा. तर वाटीत स्पष्ट आधी असं बोट फिरवून घेतलेलं श्रीखंड होतं. अरे वा. त्यांना आवडतं पण ना. आम्ही श्रीखंड बघितलं तर ते आमच्या मंडळीने दाखवलं मला, म्हणजे हो का म्हणजे खड्डा झालाय आज. हा हा. अरे वा. म्हणलं स्वामी येऊन जेवून गेले म्हणलं. हो ना. चालेल. मग तेव्हापासून आता आमचा गावात एवढा हालत नव्हता ना, हा हा. तर कालच स्वामींनी दृष्टांत दिलं आमच्या मंडळींना. काय? स्वामी आले आणि तिने सांगितलं आमच्या मालकाचा हात हालत नाही. हा. तर स्वामींनी लाथा घातल्या माझ्या हातावर. अरे बापरे. हा. मग लागला का हालाय आता? मग आता जवळजवळ माझा हात 70% बघा आराम आहे माझ्या. अरे वा.
काय लिहिलंय स्वामींची. आणखी किती घ्यायचे काळजी स्वामीने आपली. हो ना, हो ना, हा हो ना, खरंच. असं आता म्हणलं सर ते एक अनुभव ऐकत होतो मी. हा हा त्या पुण्याच्या लेडीचा कुठला तरी हा हा तुमच्याच हे जेवण प्रसिद्ध होता तो. हा 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 ते ऐकत होतं तर म्हणलं आता ह्या ताईला म्हणलं फोटो पाठवावेत. हा हा हा. नाही मी पण कारण त्या दिवशी पाठवता आली नाहीत मला, म्हणलं आज पाठवू. हा हा हा. नाही बरं झालं पाठवलं ते. हा झालं ना दर्शन हो स्वामीचं बाळ. हो हो, झालं झालं. आणि आता जेवढी लोक आपला अनुभव ऐकतील त्यांना पण होईल दर्शन. हो हो हो, ते फोटो आहेतच की तुमच्याकडे. हो हो, पुढे मी शेअर करेनच की. आणि हे काय मी काय असंच म्हणजे फोटो टाकून घेतले नाहीत, हा हा, आलेत ते आपोआप. आपोआप आलेले आहेत. हो. अगदी कोरपान शुभ्रपान पांढरं टाकून जरस काढलेले ते आरोग्य सेवेची आणि मद्यपान धूम्रपानासाठी. हा हा मग त्याचबरोबर दोन्ही झेरॉक्स मध्ये फोटो आलेत. हा हा हा. अरे वा. दोन्हीत बी आलेत, स्वामीचा आणि प्रदीप जाधव. हा हा. स्वामींची लीलाच तशी आहे आपल्या. का लिहिला आहे त्याला काय आपण. हो ना. स्वामी कधी कोणाला बी असं काय बोलत नव्हते लगेच. हा हा. कुणी बी आला तरी हो ना. कृतीतून त्याला उत्तर द्यायचे स्वामी, कृतीतून. हो हो हो. मग ते एक नाही का आला ब्रह्मचार सदाकार कसं ब्रह्मचार हा हा. तदाकार विचारलं होतं ना, याचा अर्थ स्वामींनी काय सांगितला. काय सांगितलं. ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय. तर ब्रह्म. स्वामींनी काय सांगितलं त्याला, हा अरे एवढे एक विंशाने दंश केला तर एवढा खडबडून उठला. हा 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 हा. ब्रह्म तदाकार कसं म्हणून तुझे. हा, ब्रह्म तदाकार होणे नव्हे सोपे. हा, तर हे कसं जमल तुला म्हणजे. हा. त्याने सांगितलं होतं ना स्वामींना, हा वेडा ढोंगी आहे म्हणून. हा, मग त्याला सांगितलं हा आता नुसते स्वप्नात विंच सोडले. हा, तर एवढा घाबरला. भेटीला गेल्यानं सांगितलं त्याला, हा आता प्रत्यक्षात तुझ्या अंगावर साप सोडेल आम्ही. हा हा. आणि ते बी काळा कुचनाक सोडू प्रत्यक्षात. हा, तो पण झाला स्वामींचा भक्त. मग स्वामीच्या चरणावरती डोकं ठेवते, म्हणतो नाही स्वामी आजपासून तुम्हीच माझी करू. हो हो. त्यावेळेला लेवलला आला. हा. तर ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे कसे की आपल्या मनामध्ये कुठलाही क्लेश आला नाही पाहिजे, त्याला म्हणते ते ब्रह्म तदाकार वृत्ती. हा हा हा. कुठलाही क्लेश आला नाही पाहिजे. हा हा हा. त्याच्याकरता एक उदाहरण आहे ना, मुक्ताई आणि सांग्या. हा. सांगदेव ज्याचं वय 1400 वर्ष होतं का. हो हो. तर मुक्ताई ही आंघोळीला बसली होती हा. आणि हे सांगदेव आला तिथं. हम्म. आता सांगदेव आल्यावर बघितल्यावर ते लगेच माघारी फिरला. हा हा. त्यावेळेला मुक्ताई काय म्हणली, ज्ञानेश्वराची बहीण, हा. अरे सांग्या म्हणली तू 1400 वर्ष तप केलं पण वाया गेलं तुझं सगळं. हा हा. कुठली तुझ्या अंगात हे नाही शक्ती, आध्यात्मिक शक्ती. हा, तुला समजलं नाही की पुढं स्त्री आंघोळ करते. हा, स्त्री आंघोळ करते, पण कसं आहे मनामध्ये क्लेश आला त्याच्या. हा, बरोबर आहे बरोबर आहे, तो थांबला. कसं आहे की त्या ठिकाणी एक उदाहरण आहे त्याचं. हा. महात्मा विदुर आणि सुलगा माता. तर काय झालं, कृष्ण भगवंत येणार आहे जेवायला माझ्या घरी. हा. दुर्योधनाचं श्रीगणपुरी सगळं सोडलं हा. आणि विदुरच्या घराच्या कण्या खाल्ल्या भगवंतानं. हा हा. तर तिथं उदाहरण काय दिले
हा ही सुलभा ही विदुराची पत्नी आंघोळ करीत होती. हा कृष्ण भगवंत येणार आहे, कृष्ण भगवंत त्यावेळेला झोपडी घर हा हा चिखलाने सारवलेली. हा हा बरोबर विदुर काका बाहेर गेले हा हा काहीतरी आणायला फळ ही. हम्म काय रानटी केळ आणून ठेवली होती तेवढी हा हा 1-2 डझन. हम्म तर ती 40 केळं होती तिथं. हम्म तर ती काय झालं, केळं आणून ठेवली होती तेवढ्यात ते कृष्ण भगवंत आले हा आणि दरवाजा वाजवला. त्यावेळेला बरोबर सुलभा माता काय करत होती, आंघोळ करीत होती. त्यावेळेला कुठलंही साबण आणि शॅम्पू होतं. हा हा तर त्यावेळेला शाडूची माती बिती सगळी केसाला अंगाला लावून पचकडून बसली होती आंघोळ करीत. हा हा तेवढ्यात दरवाज्यावर थाप पडली. हा तर आतून आवाज दिला, कोण आहे? कनिया आहे. हा मग त्या बाणातच माझा कनिया आला, माझा कनिया आला. हा तुझ्या अंगावर वस्त्र नाही काय नाही, ते अंगाला चिकट बिकट तसंच थाप झाला. हा माझा कनिया आला, कनिया आला. ती भक्तीमध्ये वेडी झाली. हा 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 ती एवढी वेडी झाली कृष्णाच्या भक्तीमध्ये हा की तुला भान राहिलं नाही माझ्या अंगावर काय वस्त्र आहे का नाही. हा हा बापरे. आणि तिने काय केलं, ती तुटकी फुटकी खाट होती का नाही, हा त्या खाट्यावर ही बसली आणि खाली भगवंताला बसवलं. हा हा खाली कृष्ण भगवंताला बसवलं. हा आणि ही काय करायची, ती केळं सोलायची, हा आतला गाभा ही खायची अरे चा हा आणि ताल द्यायची कृष्ण भगवंताला. असं का. कृष्ण भगवंत आवडीने खायचे. एवढी भक्ती वेळी होती त्यांची. हा म्हणजे ती देव असाच आला नाही त्यांच्या घरी. हा कृष्ण आले म्हणून ती आनंदानं बाहेर गेली त्याच्यामध्ये. एवढ्या आनंदात भारावून गेली की तिला कुठलेच बाण राहिले नाही. हा तिला समजलंच नाही की आपण आपल्या भगवंताला साल देतोय ते. हा आणि मग ती 1-2 केळाची नाही दिली, हा कंप्लीट 40 केळं दिली. होय 40 केळं. 40 केळाच्या साली दिल्या खायला भगवंताला. हा हा भगवंताला आवडीने खाल्लं ती. का आता एवढा भक्त वेडा झालाय म्हटल्यानंतर खाणार. तेवढ्यात विदू काका आले. हा आणि ही प्रकार बघितला. हा अगं सुलभे सुलभे म्हणत आले आत. हा अगं तू भानव आहे का, हा तुझ्या अंगावर कपडा नाही काय नाही, तू बसली कुठे खाट्यावर बसली वर हा आणि भगवंताला खाली बसवले. हा केळातला गाभा सगळा तो खाते आणि आधी भगवंताला तिथे भगवंत बी आवडीने खाते. ते कृष्ण भगवंत आवडीने खातात आणि हा आनंदात एकदम आहेत. हा पुढे हिने काय आणलं होतं, हा काय पदार्थ त्यावेळेला होत होते गोड धोड, ते आणलं. हा पुन्हा बसले जेवायला कृष्ण भगवंत आणि विदुर काका. हा आणि मग ते तसे म्हटल्यानंतर मग ती काय केली, लाजली का गेली पळत पुन्हा कपडे. पुढे सांगतो हा हा बरं बर पूर्ण करतो मी हे टॉपिक. बर मग ती पूर्ण दिला हा खायला. हा पुन्हा दोघांना आपलं बसायला काय आसन टाकलं असेल त्यांची कोथ असं त्याप्रमाणे. हा हा आणि जेवाय दिलं त्यावेळेला कृष्ण भगवंत ते श्रीखंड पुरी काय आणलं होतं त्यांनी त्यावेळेच हा बासुंदी बिसुंदी. त्यावेळेला कृष्ण भगवंत जेवताना तोंड वाकडं केलं हा की यात भावच नाही काय, हा गोड लागायला म्हणले काय. हा त्यावेळेला विदुर काकाने विचारलं, भगवंत असं का करतात तोंड वाकडं, हा तुम्हाला काय आम्ही जेवण दिलेलं पसंत पडत नका. हा त्यावेळेला कृष्ण भगवंत म्हणजे अरे विदुरा म्हणजे त्यात काय मला सवय ना काय भाव नाही यात. म्हणजे कसं असतं, भगवंत हे भावाचा भक्तीलेला असतो. हो ना हो ना. हा भक्ती असं भक्तीचा भुकेला भगवंत. बरोबर आहे. हा म्हणून जनाबाईला
विठ्ठलानं दळू लागलाय तो. हो 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 हा? हो हो बरोबर आहे. मग असाच नाही दळू लागला तो. हो ना हो ना. तिची भक्ती. जनाबाईची तेवढी ताकदच होती. हो ना हो. तर जनाबाईची परीक्षा घ्यायला हे आलता काशीवरून. हा हा काय त्याचं नाव आपला मुस्लिमच होता की तो. हा हा. नाही मला माहिती. ते माझ्या काल परवा ध्यानात आलतं माझ्या चांगलं. हा हा. नाही पण जनाबाईची भक्ती तेवढी होती म्हणून तर. नाही नाही त्याला आला आणि ही जी भांडणं लागली गौऱ्यासाठी. हा हा तर तो काय म्हणत नाही म्हणत पण तिच्या आईला ह्या असल्या जणीसाठी म्हणला मी काशी सोडून आलो इथवर. हा हा आणि ही बघा म्हणजे 2 गौऱ्यासाठी भांडायला लागली. हा हा तर त्या पुन्हा नंतर तिथं आल्यावर हा विचारलं का भांडती बाई ही गौऱ्यासाठी. हा तर आता हे गौऱ्या तरी एकसारख्या दिसते ते शेणाच्या. हा तर ह्या शेणाच्या गौरीत काय बळकायच्या कशा गौऱ्या तुझ्या. हा तर ते जनाबाई काय म्हणली हा काय नाही म्हणजे तुम्ही सुद्धा ओळखून काढाल गौऱ्या. हा तर कशा विठ्ठल विठ्ठल नाव येईल ती माझ्या गौऱ्या. हो हो आणि त्यावेळेला मग ह्याने कानाला लावल्या गौऱ्या. तर त्यातून विठ्ठल विठ्ठल नाव येत होतं. हा विठ्ठल विठ्ठल एका गौरीतून नाव निघालं की ती बाजूला ठेवायचा. हो ज्या गौरीतून काय नाव येत नव्हतं ती एका साईडला ठेवायचा. हा त्या दुसऱ्या बायच्या होत्या. हा मग ते नंतर मग त्यानं काय केलं हा त्याचा मुलगा कलाम होता. हा हा मग त्यानं काय केलं पाय धरलं डायरेक्ट. अगे म्हणले जनाबाई म्हणली तुझी शक्ती फार मोठी आहे. हो हो निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा तुझा भगवंत तुझ्या आज्ञेने राहतो. हो ना हो म्हणून ते त्यामध्ये आवाज येत होता. हा तर मी फोन करून सांगेल नाव बरं बरं. नाही आता आपण इथंच देण्यात आले. ऐका ना दादा आपण इथंच थांबूया. पुन्हा एकदा शेअर करूया काय राहिलेलं असेल. हा 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 चालेल. 1 तास झालाय पुन्हा जास्त. स्वामी समर्थ. हा हा चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.